मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द चॅनेल. आत्ता वाजले सकाळचे 6:30. आम्ही लवकर उठलो आहे आज, कारण आज एक माउंटेनवर जायचं आहे, म्हणजे गिंडल वर्ल्डला जायचं आहे. सो गिंडल वर्ल्ड हे ॲक्टिव्हिटीसाठी खूप जास्त ओळखलं जातं, म्हणजे माउंटेन ॲक्टिव्हिटीज लाईक बाईकिंग वगैरे. पहिल्यांदा आपल्याला इथून गिंडल वर्ल्डला कारने जायचं आहे. तिथे कार पार्क करणार आणि तिथून गिंडल वर्ल्डपासून गिंडल वर्ल्ड फर्स्ट हे थोडंसं वर आहे. सो ते आपण गंडोल्याने जाणार आहोत आणि मग परत येताना वर ॲक्टिव्हिटीज भरपूर आहेत. सो त्या ॲक्टिव्हिटीज आपण करणार आहोत. सो बघूया आजच्या दिवसात काय काय कसं कसं करतो आहे ते. आणि काल एवढं धोकं होतं की बघा, गाडीवर गाडी पूर्ण ओली झाली धुक्यानेच, आणि क्लाउड्स आहेत माउंटेन्सवर. सो खूप मस्त वातावरण आहे आणि पाऊस नाही ते महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा माउंटेन ॲक्टिव्हिटीज असतात तेव्हा पाऊस नसला तर सगळ्या गोष्टी करता येतात, नाहीतर मग काय सगळा प्रॉब्लेम होतो. आणि स्वित्झर्लंडमध्ये प्रॉब्लेम हा आहे की इथे जे वातावरण आहे ह्याचं काही भरोसा देता येत नाही. आत्ता पाऊस असतो तर परत लगेच पाऊस थांबतो. सो आता मी आलो आहे खाली, बाकी सगळे येत आहेत. सगळे आले की मग आपण निघूया. तर मित्रांनो, आम्ही आता एक 5 मिनटं झाली आम्ही आमच्या हॉटेलवरून निघालो आहे आणि आता निघालो आहे डायरेक्ट गिंडल वर्ल्डला. वातावरण तर स्वच्छ आहे, तुम्ही बघू शकता. वातावरण तर स्वच्छ आहे, त्यामुळे आज चान्स आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी, म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या करता येणार आहेत. सो बघूया आता तिथे पोहोचू. पहिल्यांदा इथून साधारण एक अर्धा तासाचं डिस्टन्स दाखवत आहे. सो पोचू आपण पटकन, आणि कारण तिथे जर उशिरा पोचलं तर पार्किंग मिळत नाही, आणि कधी कधी तर एवढं म्हणजे लोक येतात की ते रस्ता ब्लॉक करावा लागतो त्यांना. सो बेटर आहे की आपण लवकर पोचून लवकरात लवकर आपली पार्किंग होल्ड करू, जेणेकरून आपणाला पुढे जाऊन बाकी सगळ्या गोष्टी करता येतील. सो चला, एक अर्ध्या तासात पोचू. मित्रांनो, ही बघा, ही ट्रेन आहे इथली. कसं सुंदर वाटतंय बघा, आजूबाजूला हिरवगार आहे, मस्त ट्रेन चालली. आपण रेल्वे क्रॉसिंग करतोय, अमेझिंग आहे. हे बघा, लगेच गेट ओपन झाले, नाही तर आपल्याकडे 15-20 मिनिटं लागतात हे ओपन करायला. आणि वर माउंटेन्सवर बघा कसे ढग खाली आलेत. इथे पाऊस पडला की क्लाउड्स एकदम खाली येतात, म्हणजे लिटरली इकडे खाली. काल जसा पाऊस पडत होता, पण आम्ही येईपर्यंत पाऊस थांबल्यामुळे परत क्लाउड्स वर गेले, त्यामुळे आम्हाला क्लिअरली बघता आलं सगळ्या गोष्टी. आणि रस्त्यांच्या बाबतीत तर काही सांगायची गरज नाही आहे, इतके अमेझिंग आहेत. म्हणजे ह्या गाड्या तर 70-80 शिवाय चालत नाही आहेत, त्याच्या खाली तर चालतच नाहीत. म्हणजे ह्या नॉर्मल रोडलाच आहेत. हायवे असेल तर 120 त्यांचं मिनिमम लिमिट आहे, म्हणजे 100 तर आहेच आहे, पण 120 पर्यंत आरामात नेऊ शकतो, इतके त्यांचे हे आहे. आणि ते लिमिट तुम्हाला मेंटेन करावं लागतं. असं नाही आहे की एकदम म्हणजे 100चं स्पीड आहे, लिमिट आहे, आणि तुम्ही 80-90ने चालताय, तर ते तुम्हाला इथे इंडिकेशन येतं की तुम्हाला अजून थोडंसं वाढवलं पाहिजे स्पीड, आणि ह्या रोडला ते मॅच केलं पाहिजे. पुढे बघा कसलं सुंदर आहे. असं वाटतंय त्या डोंगरावर असे कापसाची चादर ओढले, एवढी भारी दिसते. तर मित्रांनो, आत्ता वाजलेत 8:15 आणि आम्ही फायनली गिंडल वर्ल्डच्या पार्किंगमध्ये पोचलो. म्हणजे गिंडल वर्ल्डला पोचलो. इथून अगदी वॉकिंग डिस्टन्स आहे. तिथून आपणाला गंडोला घेऊन वर जायचं आहे. आणि इथला व्ह्यू बघा, चारही बाजूला स्नो माउंटेन्स आहेत. अमेझिंग व्ह्यू आहे, अमेझिंग आहे व्ह्यू.
म्हणजे येताना पण बघायला एवढे भारी भारी नजारे होते की असं वाटत होतं यार आपण आपल्या इंडियामध्ये हिमालयाजवळ कधी जाता आलं नाही, पण आपण इथे येऊन हिमालयासारख्या मोठ्या माउंटेनजवळ आलेलो आहोत. अमेझिंग, खूप भारी आहे. आता आम्ही इथून जातो जिथून गंडोला आपल्याला घ्यायचं आहे आणि मग तिथून बघूया आपल्या गंडोलाची राईड कशी होते ते. सो मित्रांनो, एवढ्या लवकर आम्ही आलो आहे तरी पण लाईन बघा किती आहे. जे लोक गिंडल वर्ल्ड फर्स्टसाठी जाणार आहेत, सो जे टॉप ऑफ ॲडव्हेंचर आहे स्वित्झर्लंडमध्ये. सो चला आपण पण लाईनमध्ये लागूया तिकीटसाठी. सो मित्रांनो, इथे अशा मशीन्स आहेत ज्याच्यातून आपण तिकीट्स घेऊ शकतो. इथे वन वेला एका माणसाला साधारण 3300 रुपये तिकीट आहे. सो आता आम्ही तिकीट घेतलेलं आहे आणि आपण इथे कार्डने पण पेमेंट करू शकतो किंवा कॅशने पण. सो तिकीट घेतलेलं आहे आणि ही लाईन, आता लाईनमध्ये लागायचं. हळूहळू करून आपल्याला गंडोल्याने वर जावं लागणार आहे. बघा किती मोठी लाईन आहे. टेम्परेचर बघा किती आहे, 2 डिग्री टेम्परेचर आहे. 2 डिग्री म्हणजे पहिल्यांदा तू तर पहिल्यांदा एक्सपिरियन्स करत असेल, मी पण. तुम्ही केलंय का? नागपूर आम्ही एकदा गेलो होतो, 5 पर्यंत होतं. काय बोलतो? अरे वा, भारी आहे. लग्नासाठी गेलो होतो आम्ही डिसेंबरमध्ये. आम्ही जास्तीत जास्त 10 पर्यंत बघितलंय, ते पण उटीला. 6 डिग्री दाखवतंय हा, आणि लो -1 दाखवतंय. -1. बाप रे. आणि वर जाईल तर अजून कमी होईल ना? हे आय थिंक काहीतरी 9 वाजता ओपन होतं, सो त्यामुळे लाईन अजून लागली. आता थोडा वेळ राहिला 9 वाजायला, सो थोड्या वेळात हे ओपन होईल आणि मग एक एक करून जातील वर. अरे आपण एवढ्या लवकर येऊन पण एवढं मागे म्हणजे. हा, मग बघ ना, लोक किती वाजता आली असतील. माझं काय कमी येत आहे मग. तू जॅकेट घातले ना म्हणून. चला थोडा वेळ वाट बघूया आणि चालू झालं की आपण पण वर जाऊया. इथून आता आपण जाणार आहोत वर असंच गिंडल वर्ल्ड फर्स्टपर्यंत. सो असा आपला गंडोला राईड असणार आहे आणि आपण आता सिंगल वेचं तिकीट घेतलेलं आहे. येताना आपण ॲक्टिव्हिटीज ट्राय करत येणार आहोत. आणि हे जे समोर दिसत आहेत हे ॲक्च्युली दोघेजणं आहेत. त्यांचं वय 60 आणि 65 आहे समथिंग. ते एवढ्या वयात पण ट्रॅव्हल करतायत, ते दोघेच ट्रॅव्हल करतायत. आणि सो अमेझिंग आहे ही गोष्ट. ट्रॅव्हल खूप गरजेचं आहे मित्रांनो, खूप गरजेचं आहे. आपल्या इंडियामध्ये तितके लोक ट्रॅव्हलला इम्पॉर्टन्स देत नाहीत, पण ट्रॅव्हल जेव्हा करतो तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पडतात आणि आपण एक इंडिपेंडंट बनू शकतो असं मला वाटतं. दादा, हां तिकीट हो आहे. थांब, तुझा हात नाही पोचणार. ए बाबा काय झालं? लाईट गेली. हे का बंद झालं असेल? काहीतरी वर प्रॉब्लेम झाला ना की मग ते बंद होतं. सो त्यामुळे आता जेव्हा चालू होईल तेव्हा परत ते गंडोला स्टार्ट होतील. हो, तो काय करायचं आपण? जास्त झालं एक करून. सो इथे काहीतरी आता टेक्निकल प्रॉब्लेम आला आहे. तो जो गंडोला आहे तो साईडला केला. आता आय थिंक हा परत कंटिन्यू करतील, पण थोडासा वेळ लागेल. आणि कधी कधी असं पण होतं की क्लाउड्स खाली आले, खूप काय प्रॉब्लेम झाला, वर जाऊ शकत नसतील तर हे स्टॉप करतात. आता ते फाइंड आउट करतात नक्की काय टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते. सो होप सो लवकरात लवकर हे रिझॉल्व करतील आणि मग आपण परत वरपर्यंत जाऊ शकू. पण हे मेकॅनिझम बघा ना कसलं जबरदस्त आहे. झाला चालू. सो स्टार्टेड. ये जा जा. चल 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 चल. बर बर अनुराधा जा. एक मिनिट ये तू. सो मित्रांनो, आता आमचं फायनली गंडोला चालू झालेला आहे आणि आम्ही सगळेजण एकत्र बसलोय. आम्ही अनुराधा मागे आहेत मागच्या गंडोल्यामध्ये. बघा कसं सुंदर वाटतंय. हे सेकंड राईड आहे ना आपली गंडोल्याची. इथून आपण स्टार्ट केलेलं आहे. असंच आपण हे फर्स्ट पर्यंत जाणार आहोत.
खूप मोठं राईड आहे आणि येताना आपण मग असे झिप लाईन मोटो बाईक्स हे असं करत आपण येऊ शकतो. हे बघा हे अशा ऍक्टिव्हिटीज आहेत. सो मजेदार आहे आज ये. आणि महत्वाचा आज पाऊस पण नाहीये. आम्ही आज करू शकणार आहे सगळं आहे ना रेऊ. मजा करायची. तू 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 सो मित्रांनो आता आपण आपल्या फर्स्ट स्टॉपला पोहोचलेलो आहोत. बोट म्हणून आहे. सो इथे बाईक्स वगैरे पण मिळतात. इथून आपण बाईक्सने खाली जाऊ शकतो. सो आता बोट वर आहोत. बोट नंतर हा स्टॉप आहे स्ट्रेक फील्ड म्हणून आहे आणि परत फर्स्ट जे टॉप आहे. परत आपला गंडोला इथून आपल्या वरच्या दिशेने चाललाय आणि वर आता क्लाउड्स आहेत. तो बघायला मिळणार आहे क्लाउड. हे बघा मित्रांनो स्नो. आजूबाजूला सगळा स्नो दिसतोय. वाव अभिरा स्नो. तो आपण आता सेकंड स्टॉपला पोहोचलेलो आहोत. आपण आता इथून परत पुढे अजून एका स्टॉपला जाणार आहोत जो आहे टॉप. इथून डिरेक्शन चेंज होणार आहे. आता आपण असं जाणार आहोत. अमेझिंग आहे. भारी आहे. ओहो स्नो. हे बघा स्नोच दिसतोय आजूबाजू सगळीकडे बघा. सो मित्रांनो आता आपण खूप जवळ आलोय आपल्या लास्ट स्टॉपच्या. दॅट इज गिंडल वर्ल्ड फर्स्ट. थोड्याच वेळात आपण आता पोहोचणार आहोत. हे बघा इथे वर जाणार आहोत. असंच मला वाटतंय आता खूप 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 जास्त थंडी असणार आहे. अभिराची इच्छा पूर्ण झाली. अभिराला बर्फात जायचं होतं. आजूबाजूला बघा सगळीकडे स्नो दिसतोय. हे बघा कसलं सफेद दिसतंय. म्हणजे चष्मा काढून बघू शकत नाही एवढं ते सफेद आहे. हो हो जायचं सगळीकडे जायचं. रेवचा आमचा दंगा चाललाय नुसतं. हो जायचं जायचं जायचं. हो उतरा उतरा. हा 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 चला 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 एन्जॉय. ये हळू हळू अभि थांबूया इथे बाबासाठी. सो आम्ही पण येतो इकडे. अभि अलीकडे. हे बघा पुढे क्लाउड्स. सो आम्ही पण आता येईल ह्या गंडोल्यामध्ये. ए मजा. आपलं जे करायचं होतं ते झालं. फायनली वी आर इन. आमच्या रिव्ह्यूचा तर एवढा दंगा चालला होता. हे त्याच्यापेक्षा बेटर आहे. हे आपण जुंगफ्रोच्या जवळ आहे. जवळ आहे. अमेझिंग. वाव यार काय आहे हे. आबिराला त्या दिवशी नाराज बघितलं. म्हणलं आता काय होतंय का नाही तिचं. पण फायनली ती आता स्नो मध्ये आले. कारण आम्ही जिकडे गेलो होतो त्या दिवशी पिलाडसला एवढा स्नो एक्सपिरियन्स करायला नाही मिळाला. पण इथे बघा इथे आपण मस्त बाहेर पडू शकतोय आणि वर जाऊ शकतोय. सो आपण जाऊया हळूहळू करत. थोडंसं इथून हळू सांभाळून जावं लागणार आहे कारण स्केट होऊ शकतं. हे बघा आईस. आणि आज पाऊस नाही त्यामुळे फॅन्टॅस्टिक वेदर आहे. फॅन्टॅस्टिक. असंच राहू दे. आपल्या ट्रिप मध्ये याला सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्यात. हा हळू सांभाळून सांभाळून. A few moments later. सो मित्रांनो आता आमेने अनुराधाने आणि नेहाने आणि तुषारने पण घ्यायचं ठरवलंय. सो आता ते घेत आहेत आणि आम्ही इथे हिटरच्या समोर उभे जरा गरम व्हायला. सो आता एक एक करून आम्ही प्रिपेअर होतोय बाहेर खेळण्यासाठी. मुलं आता एवढी एक्साइटेड आहेत की पळायला लागलेत.
हळू हळू रे यू हळू. हो हो चला चला. सो फायनली मित्रांनो आम्ही आता पडलो असतो आता पडलं दादी. का. चल मी धरतो तुला हळूहळू. चल चल हळू. आणि त्याला धरशील हळूहळू. जिथे पाय ठेवलेत ना तिथंच ठेव पाय. स्वयंला वर घेऊन जाण्यासाठी आमचं काय काय चाललंय. सगळीकडे सफेद सफेद दिसतंय. संभावना नाही या. आता वर बघा ऊन दिसतंय माउंटेन्स वर. चला आता हळूहळू करत वर जाऊया आणि वरून बघूया कसं दिसतंय ते. चलो हे बघा. बापरे हे बघा हे फर्स्ट क्लिफ वॉक आहे. हे इथून आपणाला बाजूबाजूने इथपर्यंत पुढे जायचं आहे. अमेझिंग आहे ना. आणि हे क्लाउड्स बघा मध्ये. सो आता आपण टॉपला आलो आहोत. ओ माय गॉड इथून व्ह्यू बघा. चारी बाजूला माउंटेन्स आहेत. स्नो माउंटेन्स. मित्रांनो हे बघा हे अगदी म्हणजे माउंटेनच्या बाहेर आहे आणि हे असा पीक बाहेर काढून इथून आपल्याला बघता येत आहे. अमेझिंग आहे यार. किती ठिकाणी फोटो स्पॉट्स ठेवलेत बघा. सगळीकडे लोक आहेत. सांभाळून करावं लागतंय नाही तर फोन पडला म्हणजे भेटायचं नाही. सो मित्रांनो आता स्नोफॉल पण व्हायला लागलाय. हे बघा अमेझिंग यार. म्हणजे सगळ्या गोष्टी मिळाल्या. हाईटवर तर आपण आलोच. स्नोमध्ये पण खेळायला मिळालं आणि आता स्नोफॉल व्हायला लागला. सगळं कव्हर झालं. फोटोज काढलेत बरं झालं नाहीतर सगळंच आता कव्हर झालेलं आहे. हे बघा कुठेच काय दिसत नाही आहे. हा बघा किती लहान लहान मुलं येत आहेत वर. चला आता सगळे फोटोज काढून झाले. आता स्नोफॉल व्हायला लागलेला आहे. स्नोफॉल हे दाखव दाखव. हे बघा हे बघा हे बघा हे बघा याच्या कॅपवर आहे. याच्या कॅपवर. चला आता आपण खाली जाऊ आणि जो फर्स्ट क्लिफ वॉक आहे तिथून आपण वॉक करत आपण त्या पुढच्या पीकपर्यंत जाणार आहोत. हे जे दिसतंय इथपर्यंत जाणार आहोत. चलो इथून आता असंच आपल्याला खाली जाऊन जिथून चालू केलं होतं तिथून आपल्याला राईटने जायचं आहे. सगळ्यांना मजा वाटते या स्नोची आणि आम्हाला सुद्धा. म्हणजे ॲक्च्युली माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा स्नो रिअलमध्ये बघितलंय. भारी रे. स्नोफॉल मिळाला. सो आम्ही आता स्नो मध्ये खेळतोय. हे बघा हे बघ. सो हे बघ सगळे एकमेकाला मारायला लागले. बर्फा नव्हता तिकडे बर्फ मारली. हे बघा मित्रांनो स्नोमॅन आमचा बनलेला आहे. किती क्यूट आहे. आणि हा इथे आमचा स्नोमॅन बसलेला आहे. आणि हा दुसरा एक स्नोमॅन आमचा खेळतोय. आईस्क्रीम रेव आईस्क्रीम. सो मित्रांनो हे आता फर्स्ट क्लिप वॉक चालू होतं इथून. चल हो हो चला चला चला. आता या ब्रिजवरून जायचंय रे यू. हे बघा किती सुंदर आहे. असंच आपण ह्या माउंटेनच्या बाजूबाजूने ह्या ब्रिजवरून जायचंय. आणि हे असं सुंदर आता दिसतंय. सगळं क्लिअर झालंय. ऊन आलंय. हे समोरच्या माउंटेनवर तुम्हाला दिसत असेल. सो चला हे पण एक नवीन एक्सपिरियन्स करून घेऊया. कसं वाटतंय. हा ना. आणि हे बघा असं खाली पूर्ण मोकळं आहे. फक्त ब्रिज आहे. ब्रिजच्या खाली काय दादी आज पकडून मजा येते ना. मजा येते. आज स्नो मध्ये खेळायला मजा आली. मजा आली ना. आपण थोडस अजून खेळूया ना. खेळ ना खेळ ना. किती तास असतं ते. तास नसतं ते दिवसभर असतं इथं. दिवसभर. हा तर
आता पण खेळूया. इकडे साईडला आहे, साईडला येते नाही तर. भीती. हे बघा, हे असं चालत जायचं आहे आपल्याला. बाबा इथे गॅप्स पण आहे. बघू खाली. नेहा तू का घाबरतोय? घाबरायचं नाही आहे ना मी. अरे देवा. खाली नको बघू. तू घाबरलायस? लगेच तोंडावलं करतोय. सोयी ते घाबरत नाही. चला चला चल, मी इकडून चालतो पाहिजे तर. नको सोड, सोड, सोड. राम 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 राम. ते अजय देवगण आणि आमिर खान सारखं चाललंय यांचं. चालतंय पण भीत आहेत पण. खाली खाली एकदम दरी आहे आणि त्याच्यावरून असा हा ब्रिज बनवलाय माउंटेनच्या बाजूने. असाच खूप उंच जातोय हा ब्रिज. नाही घाबरू नको तू, मी आहे मी. रेव तुला भीती वाटते का रे? मग मग इथून बघू शकतो बघ नेहा. बघा कसलं सुंदर झालंय वातावरण. परफेक्ट वेदर आहे. ये राम 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 राम. ब्रिज बघा, हा पूर्णपणे माउंटेनच्या बाहेर आहे, पूर्णपणे हवेत आहे. हा माउंटेन आणि हा माउंटेनच्या मध्ये हा ब्रिज आहे. हा वेगळा एक्सपिरियन्स आहे इकडे. खूप वेगळे experience झाले. 3,000 वसूल का नाही? म्हणजे काय नाही का? आणि बोट असे फ्रीज झालेत, बोलता येत नाही. खाली नको. आणि स्नेहलला ह्या थंडीत त्रास होत नाही, ही ती गोष्ट आहे. चला आपण इकडे येऊयात. चला चला चला, मला फार भारी वाटते. हा आहे ना, ये ना, घाबरू नको रे. अरे बघ ना गावा. थांब असा फोटो काढतो. सो मित्रांनो, आम्ही क्लिफच्या एकदम जवळ आलोय. हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज हा माउंटेनच्या अगदी पुढे नेलेला आहे त्यांनी, आणि तिथून आपण जाऊन एक्सपिरियन्स करणार आहे की कसा व्ह्यू मिळणार आहे. लिटरली आता बोलता येत नाही, इतकं थंड वाटतंय. असंच गोल गोल फिरून इथून जातोय. प्रत्येकाला फोटोज आणि व्हिडिओज घ्यायचे, त्यामुळे थोडासा वेळ लागतो, थांबावं लागणार आहे आपल्याला क्यूमध्ये. सो वर आल्यानंतर हे असं बाजूला बसून तुम्ही आणलेलं काय आहे ते खाऊ शकता. इकडे अशी बसायला जागा आहे जिथून तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. आता आम्ही लाईनमध्ये राहिलं आहे, थोड्या वेळात आमची पण वेळ आली की आम्ही पण पुढे पुढे जाऊ, आणि मग सगळं आपण पुढे जाऊन क्लिपवरून बघणार कसं दिसतंय. आणि हे बघा कसं आहे इथे, मस्त आहे. वाव यार, हे इकडे बघा विलेज आहे मध्ये. अमेझिंग, खूप सारे लोक फोटोज काढतात. सो आम्ही पण आता लाईनमध्ये लागतो आणि पुढे जाऊन मस्त मस्त फोटोज काढतो. बघूया कसे फोटोज येत आहेत तिथे जाऊन, कारण हे बघा लोक अशी क्लिपवर जाऊन फोटोज काढतात. फार कमी वेळ असतो तिथे जाऊन फोटो काढायला, कारण मागच्यांना पण फोटोज वगैरे काढायचे असतात. सो फटाफट फोटो काढावे लागतात. सो मित्रांनो, आम्ही अगदी जवळ आलो आहे क्लिफच्या, आणि इकडून जर बघितलं तर किती क्लिपवर आहे आम्ही. कसं भीती वाटते का आम्ही? हो हो, जे खरं आहे ते खरं आहे. खरं आहे, ते खरं आहे. माणसाने आपली आणि feelings बघा ना, बद्दल कधी खोटं बोलू हा ना, आणि हे बघा ना किती वेळ होत आहेत, एक एक माणसाचे 10 फोटो होत आहेत आणि निघतच नाहीत. एवढी लोक लाईन लावून उभे आहेत इकडे. डॅडींना सो आता एक ह्यांचं आवडलं की आम्ही 2 मिनिटात तिथपर्यंत पोहोचू, आम्ही पण छान छान फोटोज काढू. तर मित्रांनो, आम्ही आता त्या क्लिफवर जाऊन आलो. काय ऑसम एक्सपिरियन्स होता, एक नंबर मजा आली. थंडी वाजत होती, तिथे गेल्यानंतर आम्ही लिटरली थंडीने कुडकुडत होतो. आहे ना नेहा, कसं वाटलं नेहा तिथे? एक नंबर. म्हणजे हालचाल जरा भीती हा वाटते. जरा 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 हालत होता तो ब्रिज, म्हणजे असं वाटत होतं की आता काय होतंय, पडतंय काय. सो थोडी भीती पण वाटत होती, पण एक नंबर एक्सपिरियन्स आहे, एक नंबर एक्सपिरियन्स आहे. आणि खूप लोक करतात, खूप लोक फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात, आम्ही पण काढलेत. सो तुम्हाला ते बघायला मिळतील. आता
काय मुलांना भूक लागली, आणलेलं आहे ते खाऊ आणि मग खाली जाऊ. बघू इथे काय काय राईड्स आहेत त्या आम्ही करणार आहोत. लेट्स सी कोणत्या राईड करता येते. A few hours later. तर मित्रांनो आत्ता जस्ट आम्ही ग्रिंडलवल्डला परत खाली आलो. खूप मजा आली. येतानाचा प्लान थोडासा वेगळा होता. मी माउंटेन बाईक्स चालवणार होतो, पण आता थोड्या वेळापूर्वी म्हणजे आम्ही उतरायच्या अगोदर पाऊस यायला चालू झाला. त्यामुळे मग माउंटेन बाईक्स वगैरे सगळे टेम्पररी क्लोज केल्या. कारण एकदा ते वेट झालं ना की जो ट्रॅक असतो ना तो स्लिपरी होतो आणि मग ते थोडंसं रिस्की असतं. कारण प्रत्येकालाच ते कंट्रोल होईल असं नाही. ग्लायडर वगैरे होते ना ते पण केव्हाचे बंद झाले होते, म्हणजे आय थिंक त्याच्या पण 1 तास अगोदर. त्यामुळे मग ह्या ॲक्टिव्हिटी करता आल्या नाहीत. पण ठीक आहे, जे आपण वर ज्या गोष्टींचा एक्सपिरियन्स घेतला ते अमेझिंग होतं. जे फर्स्ट क्लिफ वॉक वगैरे, स्नोफॉल, त्याच्यानंतर जे आम्ही स्नोमध्ये खेळलो, मुलांनी जेवढं एन्जॉय केलं तेवढंच आम्ही पण एन्जॉय केलं. सो खूप मजा आली. आजचा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग होता, भारी वाटलं. ग्रिंडलवल्डबद्दल जितकं ऐकलं होतं तसं तितकंच ते छान आहे. जसं आम्ही तिथून जरा खाऊन उठलो, इतकी थंडी वाढली की परत जॅकेट घालण्याशिवाय पर्याय नव्हता. आता खाली आल्यानंतर थोडंसं बरं वाटायला लागले, कारण वर फार थंडी झाली होती आणि क्लाउड्स एकदम खाली आले होते. सो त्यामुळे मी तुम्हाला काही आता दाखवलं नाही येतं ना, कारण एवढं क्लाउड्स होते की बाजूचं काहीही दिसत नव्हतं. सो हे चर्चमधले बेल आत्ता वाजायला लागले. सो आता आम्ही आलो आहे आमच्या पार्किंगच्या जवळ आणि आता आजचा प्लॅन असा आहे की इथून आम्ही हॉटेलवर जाणार आणि थोडा वेळ थांबून मग आम्ही आपली जी कार आहे ती आम्ही रिटर्न करायला जाणार आहोत. इंटरलाकनमध्ये आम्हाला ती रिटर्न करायची आहे. सो ते आपल्या हॉटेलपासून एक 7 मिनिटाच्या अंतरावर आहे त्यांचं ऑफिस. तिथे जाऊन आपल्याला गाडी द्यायची आहे. सो गाडीचा प्रवास हा शेवटचा आहे इथून आपला हॉटेल. सो खूप मजा आली. ॲक्च्युली गाडीमुळे एवढं कन्व्हिनियंट झालं की सगळीकडे व्यवस्थित फिरता आलं, सगळ्यांना इझिली सगळ्यांसोबत एकत्र फिरता आलं आणि लगेचचा महत्त्वाचा त्रास झाला नाही. जर मेट्रो वगैरे असतं, ट्रेनने प्रवास करायचा असता तर तो महागही पडला असता आणि त्रास खूप जास्त झाला असता. सो ओव्हरऑल स्वित्झर्लंडचं पूर्ण जर्नी जी होती ना ती खूपच भारी होती. एक से बढ़कर एक व्ह्यूज होते, एक से बढ़कर एक प्लेसेस होते. सो आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. आता हा शेवटचा दिवस आहे आणि उद्या आपला परतीचा प्रवास आहे. उद्या आपण इथून ट्रेनने पॅरिस एअरपोर्टला जाणार आणि तिथून मग आपण मुंबईसाठी फ्लाईट घेणार. सो ओव्हरऑल 15 दिवसाची ट्रिप खूप सुंदर होती, खूप अमेझिंग होती. खूप मस्त. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? ते आपण असं सांगूच शकत नाही शब्दात. खरं आहे. एक्सपिरियन्स केलं आणि प्रत्येक जो एक्सपिरियन्स होता तो वेगळा होता आपला. करेक्ट. सगळ्यांचा सेम एक्सपिरियन्स होता, सगळ्यांना सेम फिलिंग आहे. त्यामुळे ही ट्रिपच खूप अमेझिंग झाली. जसं ठरवलं होतं मी त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडल्या आणि सगळ्यांनी तसं एन्जॉयही केलं. कोणाची कोणती तक्रार नाही, कोणाचं काही असं नाही की अरे यार हे राहिलं आणि ते मिळालं असतं तर कदाचित हे कंप्लीट झालं असतं, असं काही राहिलं नाही. सगळ्या गोष्टी कंप्लीट झाल्या. हाच एक आनंद आहे ह्या ट्रिपचा. चला आता इथून हॉटेलवर जाऊ आणि थोड्या वेळानंतर गाडी रिटर्न करायला जाऊ. A few hours later. तर मित्रांनो आत्ता आम्ही जस्ट आमच्या हॉटेलवर पोचलो आणि आम्ही सगळ्यांनी आत्ता दोन्ही गाड्यांना एकत्र लावून दोन्ही गाड्यांसोबत फोटो काढला. कारण गाड्यांमुळेच आम्ही 5-6 दिवस होते हे आम्ही व्यवस्थित फिरू शकलो. सो थँक्यू म्हणू शकतो आपण गाड्यांना. आणि लास्ट मोमेंट आहे काय बोलावं काय समजत नाही. म्हणजे बस आता राहिलेला जो प्रवास आहे आपण तो कंप्लीट करायचा आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बघत राहा जस्ट अबाउट अस. सो दॅट्स इट फॉर टुडे. होप यू लाईक दिस व्हिडिओ. वी विल मीट यू इन नेक्स्ट ब्लॉग. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड लव यू ऑल.